असा बोर्ड जरी लावलेला असला तरी तुम्ही घेतलेली वस्तू परत रिटर्न करताच येते, कारण आपल्या देशामध्ये कंझ्युमर ॲक्ट म्हणून एक कायदा आहे ज्यात स्पष्ट शब्दात लिहिलं आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट खरेदी केली, त्या गोष्टीमध्ये जर डिफेक्ट असला किंवा कमी जास्त काही असलं तर तो प्रोडक्ट तुम्ही रिटर्न करू शकता, तो तुमचा हक्क आहे। आणि जर एखादा दुकानदार किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर जर म्हणला की मी इथे बोर्ड लावला, एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, तर तुम्ही त्याची कंप्लेंट 1915 या टोल फ्री नंबरवर करू शकता। आणि कंप्लेंट केल्यानंतरही जर तो दुकानदार ती वस्तू माघारी घेत नसला तर कोणत्याही फी शिवाय किंवा कोणत्याही व्हिजिट शिवाय त्याची कंप्लेंट कंझ्युमर कोर्टामध्ये दाखल होते आणि ज्यात आपल्याला वकील पण नाही द्यावं लागत, ते सगळं सरकार बघून घेतं आणि तो तुमचा हक्क तुम्हाला मिळवून देतात। जसं की एका माणसाने एका बिस्किटच्या पॅकेटवर लिहिलं होतं की आतमध्ये 16 बिस्किट आहेत, पण त्यांनी पॅकेट फोडलं आणि त्यात 15 बिस्किट निघली, म्हणून त्याने कंझ्युमर कोर्टात त्या कंपनी विरोधात एक तक्रार दिली। त्या कंपनीला कोर्टाने 1 लाख रुपये फाईन लावला होता। तसं जर एखाद्या प्रोडक्टवर बाहेरून वेगळंच लिहिलं आणि आतमध्ये प्रोडक्ट वेगळंच जर असलं तरीसुद्धा तुम्ही तक्रार करू शकता। आणि हे फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टीसाठी नाही आहे, तर तुम्ही भारतामध्ये कोणतीही गोष्ट खरेदी केली, जशी की गाडी असेल, मोबाईल असेल, कपडे असतील किंवा एखादी मेडिकल ट्रीटमेंट जरी असली, तरी तुम्ही तिथे पैसे दिले आणि तुम्हाला त्या बदल्यात चांगली सर्व्हिस किंवा प्रोडक्ट मिळालं नाही तर तुम्ही कंझ्युमर कोर्टामध्ये तक्रार दाखल करू शकता। आणि प्रोडक्ट छोटा असू द्या, मोठा असू द्या, 10 रुपयाचा असू द्या नाही तर 1000 रुपयाचा असू द्या, त्यामध्ये जर तुम्हाला सर्व्हिस चांगली मिळाली नाही किंवा प्रोडक्ट चांगला मिळाला नाही तर तक्रार दाखल केली पाहिजे असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा। धन्यवाद।